नमस्कार मित्रांनो. आज तुम्हाला MRTP ॲक्टबद्दल मी थोडी माहिती सांगतो, जी MMRD येणाऱ्या एक्झामसाठी उपयोगी होईल. तर MRTP ॲक्टचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966. हा ॲक्टवर प्रेसिडेंटनं साईन केली 13 डिसेंबर 1966 रोजी. आणि हा आपल्या ह्याच्यात का म्हणजे इनफोर्स केव्हा झाला 20 डिसेंबर 1966ला. याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो, इनफोर्स केव्हा झाला म्हणून. चला फर्स्ट चॅप्टरबद्दल आर्टिकलबद्दल तुम्हाला सांगतो. तर पहिला चॅप्टरमध्ये तर काय नाही, फक्त प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आणि डेफिनेशन आहे. पहिला शॉर्ट टायटल अँड एक्सटेंट अँड कमेन्समेंट म्हणून पहिला काही नाही त्यात महत्त्वाचं. फक्त दुसऱ्या ह्याच्यात डेफिनेशन दिलेलं आहे. आर्टिकल 3 बद्दल बघूयात आपण, तिथून खरं सुरुवात होते. त्याचा चॅप्टर 2 येतो, प्रोव्हिजन रिलेटिंग टू रिजनल प्लॅन. हा रिजनल प्लॅनसाठी चालू होतं आहे. रिजनल प्लॅन म्हणजे काय असतं? ॲक्च्युली आपण जेवढ्या जिल्ह्यात राहतो, किंवा आपला एक महाराष्ट्रामध्ये आपण अमरावती रिजन, मराठवाडा रिजन अशा टाईपमध्ये आपण एक रिजन तयार केला जातो. म्हणजे तेवढा मोठा असेल असं नाही आहे, छोटा पण असू शकतो, जिल्ह्यावाईज एवढा पण येऊ शकतो. तर तेच सांगितलेलं आहे, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजन अँड अल्टरेशन ऑफ इट्स लिमिट्स. हा आर्टिकल नंबर 3 आहे. तर ह्याचं म्हणणं काय आहे की ह्याच्यात काय म्हणते, 2 किंवा अनेक रिजन ह्यांचा मिळून एक रिजन तयार करू शकतो, किंवा एका रिजनपासून 2 किंवा अनेक रिजन तयार करू शकतात. ह्याचं म्हणजे ह्या आर्टिकलमध्ये असं म्हणणं आहे. पुन्हा आर्टिकल नंबर 4 त्याच्यात काय म्हणणं आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ रिजनल प्लॅनिंग बोर्ड्स. स्टेट गव्हर्नमेंट जे आहे का, एक रिजनल प्लॅनिंग बोर्ड इस्टॅब्लिश करतं हे रिजन प्लॅन तयार करण्यासाठी. आणि त्यात मिनिमम 4 माणसं असली पाहिजे जे स्टेट गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करतात. मॅक्सिमम 10 माणसं असले पाहिजे त्या बोर्डमध्ये, आणि त्यातलं मिनिमम 4 माणसं तर स्टेट गव्हर्नमेंट टाकलेलं असतं. हे असं म्हणणं आहे, हे लक्षात ठेवा. 4 माणसं मिनिमम तर स्टेट गव्हर्नमेंटच्या असतात, म्हणजे स्वतः त्यांनी ठरवलेले. आणि त्याचा त्याचा मेन जो असतो त्या बोर्डचा, तर त्याचा चेअरमन असतं, आणि त्याला अपॉइंटमेंट गव्हर्नमेंटच करते. आणि 2 नंबरला मेन जो आहे तो व्हाईस चेअरमन असतो. 3 नंबरचा मेन व्यक्ती जो असतो त्या बोर्डमध्ये, हा टाउन प्लॅनिंग ऑफिसर असतो, जो सेक्रेटरीने त्यांना सिलेक्ट करून ठेवलेला असतं महाराष्ट्राच्या. आर्टिकल 4 काय म्हणतं, 4 झालं आपलं. आर्टिकल 5 मध्ये काय दिलेलं आहे, टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस ऑफ द मेंबर. त्यांच्या दिलेल्या आहेत की टर्म्स काय असतं त्याला, किंवा त्यांना पगार भत्ते काय काय असतं ते, तर सगळे ते स्टेट गव्हर्नमेंटच डिफाईन करतं. आर्टिकल 6 रेजिग्नेशन. तर ती रेजिग्नेशन कोणाला देते, तर रायटिंगमध्ये देते. तर स्टेट गव्हर्नमेंटला ॲड्रेस करून त्या बोर्डच्या तिथं रायटिंगमध्ये दिलं जातं. ॲड्रेस कोणाला केलं जातं ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो ह्या आर्टिकलमध्ये. तर स्टेट गव्हर्नमेंटला ॲड्रेस केलं जातं. वॅकन्सीज ह्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच फुलफिल करतं ह्याच्यात. आर्टिकल 7 हा वॅकन्सीजवरती आहे, आणि त्याच्या वॅकन्सीज फक्त स्टेट गव्हर्नमेंटच फुलफिल करतो. म्हणजे कुठला मेन ऑफिसर ही त्यातला बोर्डमधला ही जर झाला, किंवा त्याला दुसरं काय काम असेल, किंवा एक्सपायर झाला, काही बी होऊ शकतं, तर ते फक्त स्टेट गव्हर्नमेंटच भरू शकतो. 8 नंबर आहे पॉवर. मग पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ द बोर्ड. हे आर्टिकल 8 आहे की पॉवर अँड ड्युटीज ऑफ द बोर्ड. त्यात काय करतं, सर्वे करायचं, पुन्हा मॅप करायचा, किंवा लँड ॲक्वायर करायची रिजन प्लॅनसाठी, ह्या सगळ्या गोष्टी करायचं ह्या आर्टिकल 8मध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 9 मीटिंग ऑफ द रिजनल बोर्ड. त्या बोर्डची मीटिंग कुठे होते, तर रिजनल बोर्ड मीटिंगचा प्लेस आणि टाईम हा चेअरमन ठरवतो. आणि चेअरमन जर ॲबसेंट असेल, लक्षात ठेवा हे महत्त्वाचं आहे, मीटिंगचा प्लेस आणि टाईम हा चेअरमन डिसाईड करतो. आणि जर चेअरमन ॲबसेंट असेल तर त्याचा
व्हाईस चेअरमन जो आहे तो मीटिंग कंटिन्यू करतो आणि तो हे सगळं टाईम आणि प्लेस तो डिसाईड करतो, तिथं मीटिंग होते. आता नेक्स्ट आर्टिकल 10 कन्सल्टेशन अँड ऑर असोसिएशन विथ एक्सपर्ट्स रिजनल प्लॅनिंग कमिटी. मग ह्याच्यात काय म्हणणं आहे त्यांचं की सल्लेकार एक म्हणजे बोर्ड काय करतो, एखादा ज्याला प्लॅनमध्ये खूप माहिती आहे, ह्या टाऊन प्लॅनिंगच्या किंवा त्या रिजनबद्दल ह्या त्या थोडं ज्ञान आहे, मग तसा लोकांसाठी एक कन्सल्टंट म्हणून किंवा हे करून घेऊ शकतो, सल्लागार म्हणून घेतो एक प्रकारे. असं जरी लक्षात राहिलं तरी काय अडचण नाही, एखादा एक्सपर्ट त्यातला. मग पण कन्सल्टंटला जो पगार आहे, महत्त्वाचा ह्याच्यात काय आहे की त्याला जो पगार आहे हे प्लॅनिंग बोर्डमध्ये जो रिजनल प्लॅनिंग बोर्ड जो बनलेला आहे त्याचा जो फंड तयार केला त्यातूनच दिला जातो. ह्याला गव्हर्नमेंटकडून स्पेशल फंड म्हणजे पेमेंट येत नाही, फक्त त्यातूनच त्या प्लॅनिंग बोर्डमधूनच जो पैसा आलेला आहे त्याच निधीमधून तो दिला जातो. आणि त्या कन्सल्टंटचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की तो कन्सल्टंट जो आहे त्याला जेव्हा मीटिंग होते त्याला म्हणजे त्याच्या मीटिंगमध्ये त्याला त्याचं ही करायचं अधिकार आहे, त्याला त्याचा म्हणजे आयडिया एक्सप्रेस करायचा अधिकार आहे, पण त्याला त्या मीटिंगमध्ये वोटिंग करायचा अधिकार नाही आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. कन्सल्टंट जो चूज करतो त्याला कन्सल्टंटला वोटिंगचा अधिकार नाही आहे. आणि चला आता नेक्स्ट आर्टिकल, पॉवर ऑफ रिजनल बोर्ड टू अपॉइंट स्टाफ. तर स्टाफ अपॉइंट करायचा अधिकार हा चेअरमनच्या अंडरच येतो आणि चेअरमनच हा करतो, अपॉइंट करू शकतो चेअरमन. पुन्हा ते जर नसेल तर व्हाईस चेअरमन असं. एक्सपेन्सेस ऑफ रिजनल बोर्ड. एक्सपेन्सेस स्टेट गव्हर्नमेंट जे देईल तोच एक्सपेन्सेस म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट त्याचं ही करतं, एक्सपेन्सेस ही देऊन देतो, एक्सपेन्सेसला पैसा देतो. चला आता नेक्स्ट आर्टिकलकडे जाऊयात आपण. एक्सपेन्सेस झालं, आता चॅप्टर त्यातला सी पॉईंट चालू होतो म्हणजे 13वा आर्टिकल, सर्वे ऑफ रिजन अँड प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन. तर त्यांचं म्हणणं काय की 13व्या आर्टिकलमध्ये सर्वे करणं कसं करायचं आणि आणखी टाईममध्ये करायचं ह्यात सांगितलेलं आहे. आर्टिकल 13मध्ये सर्वे करायचा आणि तो पण टाईममध्ये करायचा. आता नेक्स्ट आर्टिकल आहे तो कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन. तर त्यामध्ये काय कंटेंट राहील, एरिया कोणता घेता येईल किंवा प्लॅन करायचा कसा, त्याला काय काय आता रिझर्वेशन केलेले असतात बघा, इथं दिलेलं आहे रिझर्वेशन एरिया, झूलॉजिकल गार्डन्स ही ठेवावंच लागणार आहेत आपल्याला त्यात, म्हणजे हे सगळे ठेवावंच लागणार आहे इथं, किंवा इंडस्ट्रियल एरिया सेपरेट, हे सगळे ह्यात सांगितलेलं आहे की आपण ट्रान्सपोर्टचा किंवा त्याच्या वॉटर सप्लायसाठी ड्रेनेज सिस्टीम ही सगळं ह्याच्यात दिलेलं आहे कंटेंट्समध्ये आर्टिकल 14मध्ये. आता आर्टिकल 15 जे सबमिशन ऑफ रिजनल प्लॅन टू स्टेट गव्हर्नमेंट फॉर अप्रुव्हल, म्हणजे आपण सबमिट करायचं स्टेट गव्हर्नमेंटला रिजनल प्लॅन केलेला आहे, ड्राफ्ट रिजनल प्लॅन. मग ते गव्हर्नमेंट मग त्याच्यावर मग त्याच्यावरती डिसाईड करतं, ते प्लॅन बघतं. मग ते जर त्यांना म्हणजे ते स्क्रुनिटी जर आली तर ते पेंडिंग पण ठेवू शकतो स्टेट गव्हर्नमेंट, आणि नंतर त्याचं नोटिफिकेशन काढतं. काय एखादा प्लॅनमध्ये जर काय स्क्रुनिटी आली तर स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं हे चेंजेस करायला पाहिजे होते ह्यांनी, तर ते पेंडिंग ठेवतं आणि त्याची नोटिफिकेशन काढते नंतर की असं अशी स्क्रुनिटी आहे ती तुम्ही करून टाका. नेक्स्ट आर्टिकल नंबर 16, प्रोसिजर टू फॉलो इन प्रिपेरिंग अँड अप्रूव्हिंग द रिजनल प्लॅन्स. काय काय प्रोसिजर आहेत की प्रिपेरिंग करण्यासाठी आणि अप्रूव्ह करण्यासाठी रिजनल प्लॅनचं, त्या आर्टिकल 16मध्ये सांगितलेलं आहे. हे पण महत्त्वाचं आर्टिकल आहे. आणि ह्याच्यात काय दिलेलं आहे, प्रिपरेशन जर आपण प्लॅनचं केलं झालं आणि त्यात जर ऑब्जेक्शन दिलं एखादं गव्हर्नमेंटनं, तर त्याला नोटीस डेटपासून म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंटनं जर एखादा प्लॅनला अप्रुव्हल दिलं
आपण गव्हर्नमेंटला सबमिट केलं आणि त्याला गव्हर्नमेंटनं जर एखादी नोटिफिकेशन काढली, मग ती नोटीस दिल्यापासून गव्हर्नमेंट जेव्हा आपल्याला म्हणजे नोटीस देते तेव्हापासून 4 महिन्याच्या आत ऑब्जेक्शन करता येतं. 4 महिन्यानंतर ऑब्जेक्शन करता येत नाही. हा एक महत्त्वाचा आहे की जेव्हा गव्हर्नमेंट नोटीस काढतं त्याच्यानंतर 4 महिन्याच्या आतच त्याच्यावर ही काढता येतं, ऑब्जेक्शन घेता येतं, त्याच्यानंतर नाही घेता येतं. आर्टिकल 17 पब्लिकेशन ऑफ रिजनल प्लॅन अँड डेट ऑफ इट्स ऑपरेशन. त्यांचं म्हणणं काय आहे ह्याच्या आर्टिकलमध्ये, रिजनल प्लॅन पब्लिश करायचं आणि त्यांच्या डेट्स ऑपरेशनच्या ह्याच्यात सांगायचं. हे म्हणणं आहे. गव्हर्नमेंट ह्यात काय करतो, फायनल प्लॅन पब्लिश करायच्या आधी, ह्याच्यात महत्त्वाचं आहे हे तुम्ही पण लक्षात ठेवा ह्या आर्टिकल 17मध्ये, की गव्हर्नमेंट फायनल प्लॅन पब्लिश करायच्या आधी 60 डेज आधी नोटिफिकेशन देतो. ह्यात पण काय म्हणजे हो का इथं दिलेलं आहे बघा, की स्पेसिफाय देअर इन नॉट बिंग अर्लियर दॅन 60 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द सेड नोटीस, हे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या नोटीसमध्ये जर काय आलेलं नाही तर मग ते फायनल रिजनल प्लॅन होऊन जातं. ह्याच्यात लक्षात ठेवा 60 days आणि वरती जे आहे का 4 months जर आपण ही केलं आर्टिकल 17मध्ये तर त्याचं म्हणणं होतं की बघा मग ती 120 days होतात. हे पण लक्षात ठेवा आर्टिकल 16मध्ये, आणि हे 60 days जे आहेत ते आर्टिकल 17मध्ये. रिस्ट्रिक्शन ऑन चेंज ऑफ युजर ऑफ लँड ऑर डेव्हलपमेंट देअर ऑफ. ॲक्वायर केलेली लँड, ह्याचं म्हणणं काय आहे ह्या आर्टिकल 18ची, की जी ॲक्वायर गव्हर्नमेंट करते प्लॅन करताना त्या ॲक्वायर केलेल्या लँडला मग त्याला त्यावेळेस आपण कंपन्सेशन देतो गव्हर्नमेंट. आणि जोपर्यंत त्यावर वर्क होत नाही ॲक्वायर केलेल्या लँडवर तोपर्यंत फक्त त्याच्यावर आहे का ॲग्रिकल्चरच, म्हणजे एखाद्याला त्याबद्दलचा मोबदला बी दिला आपण, एखाद्याची लँड ॲक्वायर केली गव्हर्नमेंट म्हणून आणि त्या गव्हर्नमेंट काय करतं पैसे देतं त्याचं, आणि त्याच्यावर जोपर्यंत वर्क होत नाही तोपर्यंत आहे का फक्त तो ॲग्रिकल्चरसाठीच यूज करू शकतो, दुसऱ्या कुठल्या कामासाठी यूज करू शकत नाही. भले ते मग 5 वर्ष 10 वर्ष पण लागणं गेलं तरी तो यूज करू शकत नाही, हे असं म्हणणं आहे. तेवढा नाही टाईम पिरियड लागत, ते पुढे चालून त्याने दिलेलं आहे ते किती पिरियडमध्ये करायचं ते पण ह्याच्यात नाही, रिजनल प्लॅनमध्ये दिलेलं नाही तसं एक्झॅक्ट. आर्टिकल 19 एक्सक्लुजन ऑफ क्लेम्स फॉर कंपन्सेशन फॉर इंजुरीज अपेक्षन. काम करताना कळलं की कंपन्सेशन देत नाही आहे, म्हणजे जे पैसे एखादं गव्हर्नमेंट जेव्हा ते ॲक्वायर केलेल्या लँडवरती वर्क करतं तेव्हा जर काय नुकसान वगैरे झालं तर त्यावेळेस ते गव्हर्नमेंट पैसे देत नाही. जेव्हा ॲक्वायर करायला लँड आलेली असते तेव्हाच आधीच त्या सगळ्या गोष्टीचं मोजमाप करून कंपन्सेशन गव्हर्नमेंट दिलेलं असतं, त्याच्यामुळे नंतर देत नाही. ह्या आर्टिकलचं म्हणणं तसं आहे. आता हा 20 नंबरचा आर्टिकल आणि हा रिजनल प्लॅनचा शेवटचा आर्टिकल लक्षात ठेवा मित्रांनो. रिजनल प्लॅनचं ह्याच्यात काय म्हणणं आहे, रिजन प्लॅन रिवाईज ऑर मॉडिफिकेशन ऑफ रिजनल प्लॅन. हे जो म्हणणं आहे की रिवाईज करायचं किंवा मॉडिफिकेशन कधी करू शकतो आपण रिजनल प्लॅन आपण रिवाईज किंवा मॉडिफिकेशन 10 वर्षाच्या नंतरच करू शकतो, कमीत कमी 10 वर्ष. यांचं म्हणणं आहे की 10 वर्ष मिनिमम, 10 मॅक्झिमम कधी पण करू शकतात, पण मिनिमम 10 वर्षानंतरच करू शकतात, हे असं म्हणणं आहे. आणि हे आपला रिजनल प्लॅनचा हा आर्टिकल 3 ते 20 हा रिजनल प्लॅन आहे. आणि हा एक चॅप्टर संपलेला आहे आणि इथून चालू होतं चॅप्टर नंबर 3 डेव्हलपमेंट प्लॅन. चॅप्टर नंबर 3 लक्ष द्या, डेव्हलपमेंट प्लॅन. हे आपल्याला एक्झामला एक टाईपचा ओव्हरव्ह्यूसाठी किंवा शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे, हे उपयोगी पडेल अशा टाईपमध्ये. प्रोव्हिजन दिलेलं आहे सेक्शन 21 ते 31 दिलेलं आहे डेव्हलपमेंट प्लॅनचं, 21 ते 31 मध्ये. मग सेक्शन आपण 21 बघूयात. डेव्हलपमेंट प्लॅन
डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे आपल्या कुठला पण एरियाचा छोटा छोटा डेव्हलपमेंट प्लॅन सरकार करतं. DP प्लॅन म्हणतात शॉर्टमध्ये, ऐकलेलंच आहे आपण की कुठल्या पण एरियामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्याचे DP प्लॅन शॉर्टमध्ये बनलेले आहेत. तसं महाराष्ट्र 36 DP प्लॅन झालेले आहेत ऑलरेडी. प्रत्येक जिल्ह्याचे DP प्लॅन झालेले आहेत. आणि ह्याच्यात एक महत्त्वाचं रिजनल प्लॅन हा 10 वर्षानंतर आपण रिवाईज किंवा मॉडिफाय करू शकतो. तसंच डेव्हलपमेंट प्लॅन हा 20 वर्षानंतरच करता येतो. महत्त्वाचं आहे मित्रांनो, ह्याच्यावरती पण प्रश्न विचारू शकतो MMRDA. रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन हा 20 वर्षानंतरच आणि रिजनल प्लॅन हा 10 वर्षानंतर. हे लक्षात ठेवा फक्त. आणि आपला हा DP प्लॅन जो आहे तो डिव्हिजनल डायरेक्टर किंवा जॉईंट डायरेक्टर किंवा ॲटलिस्ट असिस्टंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग ह्यालाच सबमिट करावं लागतं. ते कसं गव्हर्नमेंटला सबमिट करायचं हे आपण ह्यांना सबमिट करावं लागतं. आता ह्याच्यानंतर आर्टिकल 21 झाला. हे ह्यात आर्टिकल 22 काय दिलेलं आहे, कंटेंट्स ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. कंटेंट्स काय काय आहेत आता ह्याच्यात ते दिलेलं आहे की काय काय येतं. लँड पर्पज त्यांनी सांगितलेलं आहे, इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर, पुन्हा हे ड्रेनेजसाठी म्हणजे काय काय त्यात दिलेलं आहे. हे मग काय तुम्ही लगेच एक लॉजिकनं आपण सोडवू शकतो. त्यात काय असं हे नाही. हा जरा आर्टिकल थोडा महत्त्वाचा आहे. 22A मॉडिफिकेशन ऑफ सबस्टेन्शियल नेचर. तर आपण मॉडिफिकेशन कधी करतो सबस्टेन्शियल नेचरचं. सबस्टेन्शियल ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. सबस्टेन्शियल नेचर इज युज्ड रिलेशन मेड अप बाय स्टेट गव्हर्नमेंट इन ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनमध्येच करतो त्याला. पण ते ॲटलिस्ट मॉडिफिकेशन रिझर्व साईट रिड्युसिंग एरिया मोर दॅन 50% और ॲम्युनिटी सेक्टर एरिया मोर दॅन 10% असेल तरच आपण करू शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. हे महत्त्वाचं आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. रिझर्व साईट म्हणजे 50% जास्त असेल तर सबस्टेन्शियल नेचरचं मॉडिफिकेशन केव्हा केलं जातं. रिझर्व साईट जे आहे ते 50% असेल तर, आणि सेक्टर एरिया मोर दॅन 10% असेल तरच. आर्टिकल 23 जाऊयात आता आपण. ह्याचं म्हणणं बी आहे की ह्या 3ऱ्या चॅप्टरमधला पार्ट बी आहे, प्रोसिजर टू फॉलो द प्रिपेअरिंग अँड सँक्शनिंग ऑफ डेव्हलपमेंट प्लॅन. हा आर्टिकल 23. DP प्लॅनचा आपण प्रिपेअर करायच्या आधी एक रॉ मॅप तयार करू. रॉ मॅप काढून गव्हर्नमेंटला नोटीस, म्हणजे रॉ मॅप तयार करते गव्हर्नमेंट आणि त्याच्यावर एक नोटीस पाठवते आणि त्यावर ऑब्जेक्शन पब्लिककडून घेते. पण आणि ते पण फक्त 60 दिवसाच्या आत. म्हणजे काय करतं स्टेट गव्हर्नमेंट आपलं तिथलं DP प्लॅनचा एक रॉ बाउंड्रीज तयार करतं आणि त्यांना सांगतं असं असं करायचं. एक रॉ मॅप, नॉट अ प्लॅन, मॅप तयार करतात आणि त्याच्यावरती एक ऑब्जेक्शन घेण्यासाठी एक नोटीस काढून देते. आणि त्या नोटीस पिरियडच्या आतच, म्हणजे त्यांनी दिलेला आहे की 60 दिवस देतात नोटीस काढल्यापासून, त्याच्या आत काय असेल ते तुम्हाला ऑब्जेक्शन मांडायचं आहे. चला आता ह्या 24 नंबरच्या आर्टिकलकडे जाऊयात. टाउन प्लॅनिंग ऑफिसर. डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे कॅरी करण्यासाठी गव्हर्नमेंट एक टाउन प्लॅनिंग ऑफिसर अपॉइंट करतो, एवढंच आहे आर्टिकलमध्ये. आर्टिकल नंबर 25. प्रोव्हिजन ऑफ सर्वे अँड प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लँड यूज मॅप. प्रोव्हिजन ऑफ सर्वे अँड प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लँड यूज मॅप काय करतं, प्लेस म्हणजे प्लॅन जे आहे का त्याचं हे प्लॅन प्रोव्हिजन सर्वे करायचं. म्हणजे हे कधी केलं जातं की प्रोव्हिजन ऑफ सर्वे अँड प्रिपरेशन ऑफ एक्झिस्टिंग लँड यूज मॅप जे ही आहे का, हे नोटीस काढल्यापासून, ऑब्जेक्शन हे घेऊन सगळं झाल्यापासून, त्याच्यानंतर 6 मंथच्या आधी हे सगळं तयार झालं पाहिजे असं म्हणणं आहे ह्याच्यात. पण त्याला गव्हर्नमेंट एक इयरपर्यंत एक्सटेंड करू शकते.
हा टाईम पिरियड जे आहे का 6 महिन्याच्या ऐवजी 1 ह्याच्यापर्यंत एक्सटेंड करू शकतं. आणि ह्यात दिलेलं आहे, जर आपण म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे एखादी आणि त्याचं पॉप्युलेशन जे आहे का 1 करोडपेक्षा जास्त असेल, तर त्याला 24 मंथ म्हणजे 2 वर्षाचा एक्सटेंड पिरियड देऊ शकतो. आणि त्याच ठिकाणी जर एखादी म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे आणि त्याचं पॉप्युलेशन 10 लॅक्सपेक्षा जास्त आहे, तर त्याला 12 महिन्याचा देतो आणि वरी 24 महिन्याचा. आणि आपलं नॉर्मल तर सांगितलं आहे 6 महिन्याचं एक्सटेंड केलं जातं, म्हणजे टोटल 1 इयर होतं ते. प्रोव्हिजन ऑफ रिजनल प्लान टू बी कन्सिडर. काय प्रोव्हिजन करायचं रिजनल प्लान करताना, त्यात ह्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. ह्या आर्टिकलमध्ये काय असं खास नाही जो एक्झामला विचारेल, पण प्रोव्हिजन दिलेलं आहे त्या काय काय ते कन्सिडर करायच्या आपण हे करताना DP प्लॅन करताना. 28 नंबरचा तर आहे ऑब्जेक्शन्स टू द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. ड्राफ्ट DP प्लॅन गव्हर्नमेंट सबमिट केल्यानंतर ऑब्जेक्शनसाठी गव्हर्नमेंट त्यात 60 दिवसाचा वेळ देतो. ह्यात दिलेलं असेल इथेच कुठेतरी. म्हणजे आपण गव्हर्नमेंटला ड्राफ्ट DP प्लॅन सबमिट केल्यानंतर गव्हर्नमेंट नोटीस काढते, त्यात म्हणजे तिथं जाऊन बघायचं आणि त्याच्यावर जर कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर ते 60 दिवसाच्या आत म्हणजे 2 महिन्याच्या आत घ्यायचं. हे 60 दिवस विचारतील, असं म्हणजे चेंज करत नाहीत. ज्या ॲक्टमध्ये दिलेलं आहे तसंच विचारलं जातं त्याच्यावरती क्वेश्चन. ठीक आहे, ह्याच्यात दिलेलं ऑब्जेक्शन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन टाईम पिरियड दिलेला असेल ह्याच्यात इथेच कुठे तर इथं दिलेलं आहे नॉट लेटर दॅन 2 months. सॉरी मी 60 days बोललो, पण हा 2 months असंच विचारलं जाईल, 60 days वगैरे असं नाही विचारलं. प्लॅनिंग अथॉरिटी दिलेलं आहे. ठीक आहे, ऑब्जेक्शन्स अँड सजेशन रिसिव्ड बाय हिम. हां, आणि ह्याच्यात एक महत्त्वाचं दिलेलं आहे की द प्लॅनिंग ऑफिसर जे आहे का ते काय करतं, पब्लिश करतं ऑफिशियल गॅझेटला, आणि त्यातल्या त्यात नॉट लेस दॅन 2 लोकल न्यूजपेपर्स, कमीत कमी 2 लोकल न्यूजपेपरला त्याला एक देतं ऑफिशियल, म्हणजे त्या ड्राफ्ट DPचा काय चेंज व्हायच्यासाठी. हे एक महत्त्वाचं आहे. आणि आर्टिकल 29 आपल्या आवडीने डिलीट केलेलं आहे. आर्टिकल 30 सबमिशन ऑफ ड्राफ्ट डेव्हलपमेंट. मॉडिफिकेशन करणं गव्हर्नमेंटला, म्हणजे ते झाल्यानंतर आहे का काय स्क्रुनिटी आलेल्या होत्या त्याच्यानंतर त्या हे करणं, त्याच्यात ते सगळं बनवणं, त्याच्यात नीट करणं, नंतर गव्हर्नमेंटला पाठवणं, सबमिट करणं, हे त्याचं हे आहे. 60 दिवस आपलं सबमिट करणं गव्हर्नमेंटला, त्याला बी टाईम पिरियड दिलेला आहे. मॉडिफिकेशन करून किती दिवसानंतर म्हणजे सबमिट करायचं, तर 6 महिन्याच्या आत सबमिट करायचं असं दिलेलं आहे. आणि सेम मगाशी तुम्हाला सांगितलेलं कंडिशन आर्टिकल 26च्या अंडर जसं सांगितलेलं आहे की एक्सटेंड कुणाला करू शकतो, म्युन्सिपल कॉर्पोरेशन 1 करोडपेक्षा जास्त आहे त्याला, आणि 12 months कोणाला, अशी म्युन्सिपल कॉर्पोरेशन ज्याचं पॉप्युलेशन 10 lakhs और त्याच्यापेक्षा जास्त आहे असं, आणि त्याच्यापेक्षा कमीसाठी तर 6 months ऑफकोर्स. आता हा रिजनल प्लॅनच्या ह्याच्यातला ह्या चॅप्टरमधला नाही म्हणता येत, पण हा रिजनल प्लॅन सबमिशनच्या ह्याच्यातला शेवटचा आर्टिकल आहे. सँक्शन ऑफ ड्राफ्ट आपलं सॉरी अपॉलॉजी हा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनमधलं ह्या चॅप्टरचा शेवटचा आर्टिकल आहे. ह्याच्यानंतर त्यातला वेगळाही चालू होतं. सँक्शन ऑफ ड्राफ्ट DP जे आहे का सगळं सबमिट केल्यानंतर 12 monthsच्या आधीच करावं लागतं, 1 वर्षाच्या आधी. पण त्याला जर गव्हर्नमेंटनं मोठे असेल किंवा एक मगाच्यासारखं म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं, ह्यात फक्त एकच लक्षात ठेवा, 12 महिन्याच्या आधी गव्हर्नमेंटला ड्राफ्ट DP सँक्शन करायचं एक रिस्ट्रिक्शन आहे ड्राफ्ट DPला.
आणि सेम मगासारखं 1 करोडपेक्षा जास्त असेल तर 24 महिने, 10 लाख ते 1 करोडच्या ह्याच्यात असेल तर 12 महिने, आणि त्याच्यापेक्षा कमी असेल पॉप्युलेशन तर 6 महिन्यासाठी. हा महत्त्वाचा आहे. जर मित्रांनो तुम्हाला ह्याच्यात आणखी जर म्हणजे आवडला असेल तर तुम्ही आणखी सांगू शकता. मी याच्याबद्दल आणखी असंच शॉर्टमध्ये एक्झामसाठी कमी वेळात रिव्हिजन होईल असा व्हिडिओ बनवून पाठवू शकतो. नमस्कार.